हॅलो माय डिवाइन फ्रेंड्स, वेलकम बॅक। तर आज ना आमचा मस्त छान स्पॉट कवर होणार आहे, तो आहे बद्रीनाथ। येस, यू आर हिअरिंग राईट। तर मस्त तुंगणात झाल्यानंतर ना आम्ही मस्त आरामात रात्री झोपलो। त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग आमचा जो सफर चालू झाला आहे तो बद्रीनाथ दिशेला चालू झालेला आहे। आणि यू नो दॅट की बद्रीनाथचा रस्ता कसा आहे, तर तो रस्ता आम्ही एन्जॉय करत करत मस्त बद्रीनाथकडे पोहोचलो आहोत। ब्युटिफुल प्लेस बद्रीनाथ। तुम्ही बघू शकता किती छान क्लाउड्स आहेत आणि नेचर किती सुंदर आहे, मस्त माउंटेन अँड खूप सारा ब्युटिफुल नजारा आहे इथं। आपल्याला माहिती आहे बद्रीनाथ हे उत्तराखंडमधील ना चामोली जिल्ह्यामध्ये असलेलं ना भगवान विष्णूंना समर्पित असलेलं एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे। आणि हे 4 धाम यात्रेतील एक महत्त्वाचं ठिकाण असून अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं आहे। आणि याला अनेकदा विशाल बद्री मंदिर असंही म्हटलं जातं। आणि दरवर्षी विशिष्ट महिन्यासाठीच हे मंदिर आपल्याला माहिती ओपन असतं। तर खूप सारा क्राऊड होता आणि त्यानंतर आम्ही बघितलं अय्यो किती गर्दी आहे, तर तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण लाईनमध्ये पण राहूया। आणि याला विष्णूचा 8वा वैकुंठ म्हणतात। असं वैकुंठाला इथं जाऊन मी फिलिंग घेतली आहे। आणि असं मानलं जातं की भगवान विष्णूने या ठिकाणी बेरीच्या झाडाखाली, ज्याला बद्री म्हणतात, हजारो वर्ष ध्यान केले, म्हणूनच या ठिकाणाला बद्री विशाल असं नाव मिळालं आहे। इथली जी नॅचरल ब्युटी होती ना ती खूप जास्त मला अट्रॅक्ट करत होती। आणि व्हॉट आय फील इन द केदारनाथ दॅट आय फील सेम हिअर। लाईनमध्ये उभे आम्ही केव्हाचे सत्यनारायण भगवान की चला 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 चला। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी कॅप्चर करू शकली नाही आहे। पण माझं सुंदर असं दर्शन झालं आणि मग थोडा वेळ न्याहाळत बसले। खूप सारं भारी वाटत होतं। आणि बाहेर निघाल्यानंतर ना आजूबाजूला खूप छान छोटे छोटे मंदिर आहेत, तर तुम्ही उपासना ध्यान धारणा करू शकतात। खूप सुंदर असा अनुभव इथे येतो। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जर तुम्ही जाप करत असाल तर अजून खूप सारा भारी वाटेल तुम्हाला। आणि ते छोटे छोटे मंदिरं आहेत, जसं की हनुमानजी आहे, कृष्णाजीचं आहे, गणपती बाप्पा आहे। तर यस, अशा प्रकारे माझं बद्रीनाथचं दर्शन खूप सुंदर कंप्लीट झालं। आणि हे जर बद्रीनाथ मनोकामना होऊन नाही तर तुम्ही तुमची विश बोलू शकता, असं तिथं असतं। तर यस, अशा प्रकारे खूप सारा हॅपीनेस मी कॅरी करून माझा बद्रीनाथ टूर कंप्लीट झाला। माझं हॅपीनेस मी खरंच इथं एक्सप्रेस नाही करू शकत, इतकं मला भारी वाटत होतं। त्याच्यामुळे खूप साऱ्या मेमरीज आणि खूप सारे लॉट्स फोटो मी क्लिक केली। त्याच्यानंतर घरीही व्हिडिओ करून दाखवलं की वेळ आयाम। आणि अशा प्रकारे पाण्याचा कुंड आहे गरम पाण्याचा, तर तुम्ही आंघोळ करून मग दर्शन करू शकतात। ॲक्च्युली आम्ही जेव्हा आलो तर आम्ही ऑलरेडी आंघोळ करून आलेलो होतो, खूप सारं थंडी पण होती, तर आम्ही डायरेक्टली नदीवरनं जाता मंदिरात गेलो। बट तुम्ही जेव्हा जाणार ना
तर पहिले पाण्यात तिकडे जा, पाण्याकडे फ्रेश व्हा मस्त आणि तेच मंदिरात जा. यू विल फील अमेझिंग देअर. Halo. Kau tak ada tutor. Kisah dulu. Itu aja sih. Ini cari sama-sama. Garam है? Garam है. Thank you. मस्त मी केशव त्यानंतर आय गिव्ह माय सेल्फ प्रिन्सेस ट्रीटमेंट. या आय फील अमेझिंग देअर लाईक आय एम एंजल. तर यस, अशा प्रकारे भारी वाटलं मला. मस्त जी माळ मला मिळाली होती. आय डीड द फोटो सेशन बट आय फील देट की आय एम प्रिन्सेस. तर त्याच्यानंतर मस्त पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर मस्त आम्ही नाश्ता वगैरे केला मस्त. त्यानंतर मी ज्यूस पण घेतलं बिकॉज आय लव्ह द पायनॅपल. अशा प्रकारे आमचं बद्रीनाथचं दर्शन मस्त कंप्लीट झालेलं आहे आणि खूप भारी वाटतं आहे. तर या दर्शन झाल्यानंतर ना आपल्या भारतातील जे पहिलं गाव आहे येस माणा विलेज, ते बद्रीनाथपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि भारत का प्रथम गाव माणा विलेज जे भारताच्या सीमेवर बसलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही गेलो आणि जे माझ्या ड्रीम लिस्टमध्ये होतं माणा विलेज पाहिजे नाव ते ऑटोमॅटिक गो विथ द फ्लो वाली बात वगैरे मिळाली होती. हे तिबेट सीमेपासून 26 किलोमीटर दूर आहे आणि राष्ट्रीय महामार्ग जो आहे 7चा हा शेवटचा बिंदू आहे. अशी एक मान्यता आहे की या गावाला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि गावात येणाऱ्या लोकांचा जो गरिबी आहे ते दूर होतात असं मानलं जातं. जे भारताचं जे महाकाव्य आहे महाभारत येस, तर महाभारताच्या अनेक खुणा आपल्याला आजही इथे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाभारत घडल्याचे साक्ष आजही अनेक गोष्टी आपल्याला देतात. या गावाचं जुनं नाव जे होतं मणिभद्र होते. तर इथं येणारा पर्यटक अलकनंदा आणि सरस्वती नदीचे संगम पाहायला इथं येतात. सोबतच इथं तुम्हाला गणेश गुफा बघायला मिळेल, व्यास गुफा आहे, भीमपूल देखील इथं पाहण्याजोगा आहे. माणा गावाचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की याच गावातून पांडव सरोवरात गेले होते अशा अनेक खुणा असल्याचे देखील सांगण्यात येतं. शिवाय इथं सरस्वती नदी आपल्याला बघायला मिळते. या नदीवर भीमपूल आहे आणि जेव्हा पांडव सरोवरात जात होते ना तेव्हा त्यांनी सरस्वती नदीकडे पुढे जाण्यासाठी रस्ता मागितला होता, पण नदीने त्यांना नकार दिला. तेव्हा भीमाने 2 मोठ्या शिडा उचलल्या आणि नदीवर ठेवल्या. त्यामुळेच याला भीमपूल म्हणतात आणि या पुलावरूनच चालत पांडव सरोवरात गेले होते. आणि भगवान गणेश जेव्हा वेद लिहित होते ना तेव्हा सरस्वती नदी जवळ वाहत असल्याने त्यांना तिच्या आवाजाचा त्रास होत होता. त्यांनी सरस्वती नदीला विनंती केली की आवाज कमी कर, पण नदीने नकार दिला. गणेश यांनी सरस्वती नदीला श्राप दिला, इथून पुढे ती कधीच कोणालाही दिसणार नाही. तर ऑब्व्हियसली इथं ते सगळं भाविक लोक बघतात की नदी कुठून कशी लुप्त पावते ते कोणाला जातपर्यंत कळलेलं नाही. तुम्ही बघू शकता तिथं. तर इथं सरस्वती मातेचं मंदिराचं दर्शन झालं नव्हतं. कशी नदी कुठून कशी उगम पावते किंवा लुप्त पावते ते बघितलं. त्यानंतर ना इथूनच जे पांडव होते आपले ते स्वर्ग रस्त्याकडे गेले होते तो हाच तो रस्ता आहे आणि त्यांचे स्टॅच्यू गेलेले आहेत आणि त्याच्यासोबत मानलं जातं की कुत्राही गेला होता त्यांचेही स्टॅच्यू इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर असं तुम्ही परत पुढं जात गेले ना तर तुम्हाला एका ठिकाणी एक छान वॉटरफॉल आहे, पण मी तिथं काही गेलेली नाही बिकॉज खूप जास्त चालणं झालेलं होतं आणि खूप वेळही कमी होता. त्याच्यामुळे फक्त आम्ही तो जो भारतातला पहिला कॅफे आहे माणा विलेजचा तिथपर्यंत मी गेलेली दॅट्स इट. आणि यस, जे मी फक्त बघत होते की माणा विलेज आहे तर तिथं प्रत्यक्षात मी जाऊन भेट घेतली, तिथला एक्सपिरियन्स घेतला. खूप ऑवेसम फिलिंग दॅट आय कांट बी एक्सप्रेस इन अ वर्ड्स हिअर.
तर अशा प्रकारे हे सगळं बघून आणि जे सौंदर्याने नटलेलं इथलं जो परिसर आहे तो पूर्ण मी डोळ्यात साठवून घेतला. आणि ते नेक्स्ट आय वेंट टू द वॅज गुफा. तर इथे जे लोक आहेत ना ते सगळे हाताने विणलेले कपडे इथं सेल करतात. तर किती छान कलाकारी आहे ना त्यांच्या हातामध्ये. सो आय एम व्हेरी ग्रेट अबाउट देम. हातचे करते वा. अच्छा अच्छा, थँक्यू. भारतातलं प्रथम जे चहाचं दुकान आहे तेही इथंच आहे. तर तेही बघितलं. याच माणा गावात महर्षी व्यास गुफा आपल्याला बघायला मिळते. या गुफेबद्दल सांगितलं जातं की महर्षी वेदव्यास यांनी इथे वेद, पुराण आणि महाभारताची रचना केली आणि गणेशांनी ते लिहून ठेवलं. अशा प्रकारे भारताचं जे पहिलं गाव आहे माणा तो बघून खूप जास्त मला आनंद झाला. आणि ऑफकोर्स म्हणजे जी चारधामची यात्रा होती पूर्ण सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. त्याच्यामुळे मला इतका आनंद होत होता की तो ओव्हरफ्लो होत होता. तो मला खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर हा इथला जो ब्युटी आहे, त्याच्यानंतर जो सूर्य दिसला, आहा क्या नजारा था वो. तर अशा प्रकारे आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि असं करत करत मस्त अंधार झाला. आणि मस्त रस्त्याची जी ब्युटी होती, जो काही नागमोडीचा रस्ता होता, तो एक्सपिरियन्स घेत आम्ही फायनली आमच्या स्पॉटला पोहोचलो. रात्री 12 वाजेला आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. अँड देन आम्ही झोप गेलो. सो नेक्स्ट अर्ली द मॉर्निंग आम्ही मस्त उठलो आणि देन मस्त जो सकाळचा नजारा होता त्याची मजा घेतली. खूप सारे फोटोज क्लिक केले बिकॉज हा जो दिवस होता आमचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर मस्त सुंदर असा ब्रेकफास्ट केला. मस्त सँडविच वगैरे खाल्ला मस्त पोट भरून. आणि सगळ्यांनी एकत्र बसून नाश्त्याचा आनंद घेतला आहे बिकॉज हा जो नाश्ता होता आमचा हा शेवटचा नाश्ता होता. एकत्र बसून मस्त चहा प्यायलो आम्ही. तर आता वेळ झाली आहे निघायची. त्यापूर्वी थोडं ग्रुप फोटोज काढले. त्याच्यानंतर आम्ही सामान आमचं सगळं पॅकिंग वगैरे केलेला होता तो आम्ही गाडीत टाकलेला. आणि देन आमचा जो हा प्रवास होता तो सुरू झाला ऋषिकेशच्या दिशेने. बट चारधाम जर करत असणार तर धारी देवी जायलाच हवं ना. धारी देवी ही उत्तराखंडमधील एक देवी आहे जिला चार धामाची रक्षक आणि कल्याणेश्वरी असं म्हणतात. तर या देवतेचं मंदिर उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर स्थित आहे. तिच्या मूर्तीबद्दल एक पौराणिक कथा आहे की एकेकाळी ना तिची मूर्ती खडकांवरून नदीत पडली आणि त्यामुळे तिचा चेहरा वेगळा झाला. पण गावातील लोकांनी तिला पुन्हा नदीतून बाहेर काढून मंदिरात स्थापन केले. ते आहे धारी देवी मंदिर जे आहे चारो धामाची रक्षक. धारी देवी दक्षिण कालिकाचा अवतार मानले जाते आणि तिला द्वापार युगाची माता असं पण म्हटलं जातं. हे जे मंदिर आहे ना 108 शक्तिपीठांपैकी एक मंदिर मानलं जातं. आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण पाण्याच्या मधोमध आहे आणि खूप जास्त ते अट्रॅक्टेड झालेलं आहे. तर खूप सारं सुंदर असं इथं नॅचरल पॉईंट आहे. खूप सारं
असं म्हटलं जातं की दिवसातून 3 वेळा रूप बदलणारी भारी देवी आहे आणि खूप साऱ्या रहस्यमय कथा आहेत माहिती आहे. आणि आपण म्हणजे आपला जो भारत आहे तो किती छान नैसर्गिक नैसर्गिक खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहे. तो वी आर व्हेरी ब्लेस्ड की आपण भारतामध्ये जन्मला आहोत. तर धारादेवी दिवसातून 3 वेळा रूप बदलतं. सकाळी ती कुमारी असते, दुपारी युवती आणि संध्याकाळी वृद्ध महिला असल्यासारखी दिसते. When we see inside the temple, I will feel the power feel there. तर या अशा प्रकारे नारायणी देवीचं दर्शन खूप सुंदर कंप्लीट झालं आणि देवीचं जे रूप आहे खूप मनमोहक आहे. तर मंदिरातच तुम्हाला तिथं प्रसाद दिला जातो. तर आफ्टर दर्शनानंतर माझा हॅपीनेस तुम्ही मला चेहऱ्यावरती बघू शकतात आणि यू कॅन फील दॅट की किती भारी वाटत असेल ना जेव्हा आपण आपलं चारधाम यात्रा करतो आणि धारी देवीचं दर्शन करतो. तर अशा प्रकारे माझा हा पूर्ण चारधामची यात्रा सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे आणि मी खूप भाग्यशाली समजते स्वतःला आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू माय गॉड की या दी जर्नी आय डील विथ गुड पीपल. आय एम ऑल्सो ग्रेटफुल फॉर दॅम. तर इथंच ना भैरवनाथाचं पण मंदिर आहे, तर त्याचंही दर्शन करून तुम्ही पुढच्या जन्माला येऊ शकता. तर आमचा प्रवास हा सुरू झाला आहे ऋषिकेशच्या दिशेने. बिकॉज आमची ट्रेन जी होती ती दुपारची होती आणि ऋषिकेशमध्ये आम्हाला थांबायचं होतं. बट या 1 दिवसाची थोडं स्टे आम्ही वाढवलं, त्याच्यामुळे आमचं थोडं प्लॅन कॅन्सल झाला. मग आमची ट्रेन जी होती ती हरिद्वारवरून आम्हाला पकडायची होती. बट आमचा सीन वेगळाच झालेला. बट कसंही आम्ही ट्रेनमध्ये बसलो. त्यानंतर मी मस्त सक्सेसफुली घरी पोचले आणि त्यानंतर माय फॅमिली मेंबर्स केम टू मी टू टेक ॲट होम अँड अशा प्रकारे माझा हा टूर सक्सेसफुल कंप्लीट झाला आहे. कसा वाटला सांगा, नक्की सांगा. तर मी सक्सेसफुली घरी पण पोचली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि लॉट्स लव्ह फ्रॉम माय साईड. मस्त घरचं जेवण केलं त्यानंतर खूप दिवसानंतर, तर तो वेगळाच हॅपीनेस होता माझा.